सूडाची भावना एखाद्यावर मागील एखाद्या घटनेमुळे सूड उगवायची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. बदला घ्यायची इच्छा त्याच्या मनामध्ये बळावते आणि अशा भावना अनेक काळ अनेक दिवस कोणाचं तरी सूड उगवण्यासाठी ही लोक मनातल्या मनात तीव्रतेने या भावना जोपासत असतात. एखादा माणूस दुखावला गेला, काही अपमान झाला की तो सुडाने पेटून उठतो आणि असा सूड उगवण्यासाठी बदला घेण्यासाठी लोक काही करायला तयार होतात. एखाद्याने धोका दिला, एखाद्याने फसवलं, काही मोठा अपमान केला, काही दोष नसताना दोषी ठरवलं गेलं, काही चारित्र्याच्या संबंधाचे विषय असतील, आर्थिक भानगडी असतील, आर्थिक याच्यामध्ये फसवलेलं असेल, अशा स्वरूपाच्या विवादामुळे लोक मनात राग धरतात आणि एकमेकांचा सूड उगवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी हे लोक उतावळे होतात. तसं या भावनेमुळं किंवा सूड घेतल्यामुळं किंवा अशी भावना जोपासल्यामुळं फार काही साध्य होत नाही. परंतु एखाद्यावर अन्याय झाला असेल, खरोखर एखाद्याचा दोष नसताना त्याला दोषी ठरवलं गेलं असेल, तर स्वाभिमानापोटी बरेचसे लोक असा सूड उगवायचा प्रयत्न करतात, एखाद्या माणसाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जे करायचं ते नियमाने कायद्याने केलं पाहिजे. परंतु कायदा हातात घेणे, एखाद्याला इजा करणे, भांडणं मारामारी करणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त होणे किंवा एखाद्याला गुन्हा करायला लावण्यास प्रवृत्त करणे, अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा हिंसक बाबीमुळे किंवा हिंसक सुडामुळे सूड दुतर्फा होतो आणि माणसं त्या दुष्टचक्रामध्ये अडकली जातात. त्यामुळं जे काय करायचं ते नियमानुसार कायद्यानुसार केलेलं कधीही चांगलं. आणि त्याच्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे, सुडापेक्षाही चांगला मार्ग म्हणजे एखाद्याला माफ करणं, समोरच्या व्यक्तीला माफ करणं आणि सूड घेण्याचा विषय सोडून देणं. समोरच्याला माफ करून आपापल्या कामात व्यस्त होणे हा सगळ्यात चांगला मार्ग असतो. ही जी सुडाने पेटलेली माणसं असतात ही आतून बाहेरून अस्वस्थ असतात, ही आतून जळत असतात. बदला घेतल्याशिवाय या लोकांना शांतता मिळत नाही आणि बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचं नुकसान करता करता आपलंच जास्त नुकसान ही लोक करून ठेवतात आणि या बदल्याच्या सुडाच्या आगीमध्ये ही लोक होरपळत राहतात. अशा सुडाचा किंवा बदला घेण्याचा मार्ग खरं पाहिलं तर एवढा काही सोपा नसतो. त्याच्यामध्ये वेळ जातो, आयुष्य संपतं, आर्थिक नुकसान होतं, आर्थिक हानी होते, आरोग्याची हानी होते, वर्षानुवर्ष निघून जातात, खूप पैसा जातो आणि मनस्ताप होतो. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये गमवाव्या लागतात आणि एवढं सगळं करूनही त्या माणसाला जे पाहिजे ते घडलंच असं काही होत नाही. कधी कधी यश मिळतं, कधी कधी अपयश येतं, कधी कधी नुकसान होऊन काही पदरात पडत नाही. त्यामुळे कोणताही मार्ग स्वीकारताना तो सूड घेण्याचा मार्ग असेल किंवा माफ करण्याचा मार्ग असेल तो विचारपूर्वक निवडला पाहिजे आणि कोणत्याही क्षणी माघार घेण्याची तयारी ठेवली पाहिजे किंवा कोणत्या क्षणी आपण प्रयत्न पुन्हा चालू ठेवायचे हे सुद्धा अशा वेळेला समजलं पाहिजे. सूड घेणं, ज्या माणसाच्या मनामध्ये अशा भावना असतात ती माणसं मनाने खचलेली असू शकतात, खचतात किंवा मनातून दुखावलेले असतात, दुभंगलेले असतात आणि या लोकांना ही लोक आंधळी होतात आणि त्यांना दुसरं काही दिसत नाही आणि बरेचसे लोक हिंसक मार्गाने जातात. तो मार्ग
100% चुकीचा आहे, अयोग्य मार्ग आहे. कायद्याने सगळं काही करता येतं, कारण आपल्याकडे जे कोर्ट कचेऱ्यांमध्ये जे चालतं त्यातल्या जवळजवळ 90% केसेस ह्या फक्त तुझ्याकडं पाहून घेईल, तुझ्याकडं बघून घेईल अशा स्वरूपाच्या एकमेकाची जिरवायची याच्यासाठी झालेल्या असतात. खऱ्या तत्वाच्या केसेस खूप कमी असतात. या गोष्टी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे, विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. सूड उगवण्याचा बदला घेण्याचा मार्ग हा चुकीचा मार्ग असतो, योग्य मार्ग नसतो. मात्र कधी कधी स्वाभिमान किंवा समोरचा माणूस कोण आहे, कसं आहे त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याचदा आपण माघार घेऊ नये, काही लोक त्रास देत राहतात. अशा वेळेला आपणही आपलं हिंमत, आपली ताकद दाखवली पाहिजे, परंतु ती सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने या गोष्टी केल्या पाहिजेत. असे निर्णय परिस्थितीनुसार घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे अशा गोष्टींना, जे काय आपण दुखावलं गेलं, जे काय आपण फसवलं गेलं, अपमानित झालं, अशा गोष्टींना एक अपघात समजून सोडून दिलं पाहिजे. आणि हे सगळे निर्णय ज्याने त्याने आपापल्या परिस्थितीनुसार, त्या वेळच्या जी परिस्थिती, जी घटना असेल त्यानुसार घेतले पाहिजेत. आणि इतरांचं नुकसान करण्यापेक्षा आपलं स्वतःचं हित पाहणं हे महत्त्वाचं असतं. आपण वैयक्तिक स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला जास्त प्राधान्य द्यावं आणि ह्या अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात, सोडून द्याव्यात. कारण याच्यातून कधी काही निष्पन्न होत नाही, निर्माण होत नाही, चांगलं होत नाही. जे व्हायचं ते दोन्ही बाजूंचं नुकसान होतं. आणि एखादी व्यक्ती अशी पेटलेली असेल तर त्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान होतं. त्या व्यक्तीचंच होत नाही तर त्याच्या आजूबाजूचे जे लोक असतात, कुटुंबातील लोक असतात, त्याच्यावर अवलंबून असणारी जी लोक असतात, या सगळ्यांचं याच्यामध्ये अतोनात असं नुकसान होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे समोरची व्यक्ती कोणी असेल त्या व्यक्तीला माफ करणं, सोडून देणं, विसरून जाणं आणि आपापल्या कामाला लागणं हा सगळ्यात चांगला मार्ग. अशा वेळेला घेतलेला निर्णय अशा वेळेला चांगला ठरतो आणि फायद्याचा ठरतो. तेव्हा हे सगळं सूड घेणे, बदला घेणे, एकमेकाची जिरवणे, एकमेकाला त्रास देणे या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्याच्यामधून काही निष्पन्न होत नाहीत हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन प्रेस करावं. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांसाठी शेअर करावा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात. व्हिडिओ आवडला तर तशा कमेंट कराव्यात, नाही आवडला तर तशाही कमेंट कराव्यात. डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरवर अवश्य संपर्क करावा. आणि आपल्याला जर अशा स्वरूपाचे काही व्हिडिओ, काही विषय आपल्याकडे असतील तर कृपया कळवावेत. त्यावर अवश्य आपण व्हिडिओ बनवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो हे काही करमणुकीसाठी, एंटरटेनमेंटसाठी किंवा कुणाला काही उपदेश करण्यासाठी करत नाही. फक्त माहिती मिळावी, कुठल्या गोष्टीमुळे काय घडतं, कोणत्या गोष्टीचे काय दुष्परिणाम घडतात हे फक्त माहिती देण्यासाठी. आणि वेगवेगळे जीवनातले सॉफ्ट स्किल जे असतात हे सॉफ्ट स्किल आपण शिकावेत. छोट्या छोट्या गोष्टींचे जीवनात काय परिणाम होतात, छोट्या छोट्या गोष्टींचे अतिशय चांगले परिणाम होऊ शकतात किंवा चुकीच्या लहान सहान गोष्टींचे अतिशय गंभीर परिणाम लोकांच्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर, इतरांच्या आयुष्यावर होत असतात. त्यामुळं छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण समजतो ते तितक्याशा लहान सहान नसतात. खूप किरकोळ वाटणारे असे जे सॉफ्ट स्किल आहेत ते शिकलं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. आणि जीवनात ते जर प्रत्यक्षात वापरले तरच ह्या गोष्टी काम करतात. त्या जर वापरल्या नाही तर त्या गोष्टी काम करत नाही. तेव्हा हे जे स्किल आपण समजून घेतो, हे स्किल समजले आणि ते जर प्रत्यक्षात वापरले तरच त्याचा फायदा होतो.
ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्यावी. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करावं. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. सूडाची भावना एखाद्यावर मागील एखाद्या घटनेमुळे सूड उगवायची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. बदला घ्यायची इच्छा त्याच्या मनामध्ये बळावते. आणि अशा भावना अनेक काळ अनेक दिवस कोणाचं तरी सूड उगवण्यासाठी ही लोक मनातल्या मनात तीव्रतेने या भावना जोपासत असतात. एखादा माणूस दुखावला गेला, काही अपमान झाला की तो सुडाने पेटून उठतो. आणि असा सूड उगवण्यासाठी बदला घेण्यासाठी लोक काही करायला तयार होतात. एखाद्याने धोका दिला, एखाद्याने फसवलं, काही मोठा अपमान केला, काही दोष नसताना दोषी ठरवलं गेलं, काही चारित्र्याच्या संबंधाचे विषय असतील, आर्थिक भानगडी असतील, आर्थिक याच्यामध्ये फसवलेलं असेल, अशा स्वरूपाच्या विवादामुळे लोक मनात राग धरतात आणि एकमेकांचा सूड उगवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी हे लोक उतावळे होतात. तसं या भावनेमुळं किंवा सूड घेतल्यामुळं किंवा अशी भावना जोपासल्यामुळं फार काही साध्य होत नाही. परंतु एखाद्यावर अन्याय झाला असेल, खरोखर एखाद्याचा दोष नसताना त्याला दोषी ठरवलं गेलं असेल, तर स्वाभिमानापोटी बरेचसे लोक असा सूड उगवायचा प्रयत्न करतात. एखाद्या माणसाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जे करायचं ते नियमाने कायद्याने केलं पाहिजे. परंतु कायदा हातात घेणे, एखाद्याला इजा करणे, भांडणं मारामारी करणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त होणे किंवा एखाद्याला गुन्हा करायला लावण्यास प्रवृत्त करणे, अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा हिंसक बाबीमुळे किंवा हिंसक सुडामुळे सूड दुतर्फा होतो आणि माणसं त्या दुष्टचक्रामध्ये अडकली जातात. त्यामुळं जे काय करायचं ते नियमानुसार कायद्यानुसार केलेलं कधीही चांगलं. आणि त्याच्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे सूडापेक्षा चांगला मार्ग म्हणजे एखाद्याला माफ करणं, समोरच्या व्यक्तीला माफ करणं आणि सूड घेण्याचा विषय सोडून देणं. समोरच्याला माफ करून आपापल्या कामात व्यस्त होणे हा सगळ्यात चांगला मार्ग असतो. ही जी सुडाने पेटलेली माणसं असतात ही आतून बाहेरून अस्वस्थ असतात, ही आतून जळत असतात. बदला घेतल्याशिवाय या लोकांना शांतता मिळत नाही. आणि बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचं नुकसान करता करता आपलंच जास्त नुकसान ही लोक करून ठेवतात. आणि या बदल्याच्या सुडाच्या आगीमध्ये ही लोक होरपळत राहतात. अशा सुडाचा किंवा बदला घेण्याचा मार्ग खरं पाहिलं तर एवढा काही सोपा नसतो. त्याच्यामध्ये वेळ जातो, आयुष्य संपतं, आर्थिक नुकसान होतं, आर्थिक हानी होते, आरोग्याची हानी होते, वर्षानुवर्ष निघून जातात, खूप पैसा जातो आणि मनस्ताप होतो. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये गमवाव्या लागतात. आणि एवढं सगळं करूनही त्या माणसाला जे पाहिजे ते घडलंच असं काही होत नाही. कधी कधी यश मिळतं, कधी कधी अपयश येतं, कधी कधी नुकसान होऊन काही पदरात पडत नाही. त्यामुळे कोणताही मार्ग स्वीकारताना तो सूड घेण्याचा मार्ग असेल किंवा माफ करण्याचा मार्ग असेल तो विचारपूर्वक निवडला पाहिजे. आणि कोणत्याही क्षणी माघार घेण्याची तयारी ठेवली पाहिजे किंवा कोणत्या क्षणी आपण प्रयत्न पुन्हा चालू ठेवायचे हे सुद्धा अशा वेळेला समजलं पाहिजे. सूड घेणं, ज्या माणसाच्या मनामध्ये अशा भावना असतात ती माणसं मनाने खचलेली असू शकतात, खचतात
किंवा मनातून दुखावलेले असतात, दुभंगलेले असतात. आणि या लोकांना ही लोक आंधळी होतात आणि त्यांना दुसरं काही दिसत नाही. आणि बरेचसे लोक हिंसक मार्गाने जातात. तो मार्ग 100% चुकीचा आहे, अयोग्य मार्ग आहे. कायद्याने सगळं काही करता येतं, कारण आपल्याकडे जे कोर्ट कचेऱ्यांमध्ये जे चालतं त्यातल्या जवळजवळ 90% केसेस या फक्त तुझ्याकडं पाहून घेईल, तुझ्याकडं बघून घेईल अशा स्वरूपाच्या एकमेकाची जिरवायची याच्यासाठी झालेल्या असतात. खऱ्या तत्वाच्या केसेस खूप कमी असतात. या गोष्टी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे, विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. सूड उगवण्याचा, बदला घेण्याचा मार्ग हा चुकीचा मार्ग असतो, योग्य मार्ग नसतो. मात्र कधी कधी स्वाभिमान किंवा समोरचा माणूस कोण आहे, कसं आहे, त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याचदा आपण माघार घेऊ नये, काही लोक त्रास देत राहतात. अशा वेळेला आपणही आपलं हिंमत, आपली ताकद दाखवली पाहिजे, परंतु ती सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने या गोष्टी केल्या पाहिजेत. असे निर्णय परिस्थितीनुसार घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे अशा गोष्टींना, जे काय आपण दुखावलं गेलं, जे काय आपण फसवलं गेलं, अपमानित झालं, अशा गोष्टींना एक अपघात समजून सोडून दिलं पाहिजे. आणि हे सगळे निर्णय ज्याने त्याने आपापल्या परिस्थितीनुसार, त्या वेळच्या जी परिस्थिती, जी घटना असेल त्यानुसार घेतले पाहिजेत. आणि इतरांचं नुकसान करण्यापेक्षा आपलं स्वतःचं हित पाहणं हे महत्त्वाचं असतं. आपण वैयक्तिक स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला जास्त प्राधान्य द्यावं आणि ह्या अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात, सोडून द्याव्यात. कारण याच्यातून कधी काही निष्पन्न होत नाही, निर्माण होत नाही, चांगलं होत नाही. जे व्हायचं ते दोन्ही बाजूंचं नुकसान होतं. आणि एखादी व्यक्ती अशी पेटलेली असेल तर त्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान होतं. त्या व्यक्तीचंच होत नाही तर त्याच्या आजूबाजूचे जे लोक असतात, कुटुंबातील लोक असतात, त्याच्यावर अवलंबून असणारी जी लोक असतात, या सगळ्यांचं याच्यामध्ये अतोनात असं नुकसान होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून उमजून केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे समोरची व्यक्ती कोणी असेल त्या व्यक्तीला माफ करणं, सोडून देणं, विसरून जाणं आणि आपापल्या कामाला लागणं हा सगळ्यात चांगला मार्ग. अशा वेळेला घेतलेला निर्णय अशा वेळेला चांगला ठरतो आणि फायद्याचा ठरतो. तेव्हा हे सगळं सूड घेणे, बदला घेणे, एकमेकाची जिरवणे, एकमेकाला त्रास देणे या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्याच्यामधून काही निष्पन्न होत नाहीत हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन प्रेस करावं. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांसाठी शेअर करावा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात. व्हिडिओ आवडला तर तशा कमेंट कराव्यात, नाही आवडला तर तशाही कमेंट कराव्यात. डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरवर अवश्य संपर्क करावा. आणि आपल्याला जर अशा स्वरूपाचे काही व्हिडिओ, काही विषय आपल्याकडे असतील तर कृपया कळवावेत. त्यावर अवश्य आपण व्हिडिओ बनवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो हे काही करमणुकीसाठी, एंटरटेनमेंटसाठी किंवा कुणाला काही उपदेश करण्यासाठी करत नाही. फक्त माहिती मिळावी, कुठल्या गोष्टीमुळे काय घडतं, कोणत्या गोष्टीचे काय दुष्परिणाम घडतात हे फक्त माहिती देण्यासाठी. आणि वेगवेगळे जीवनातले सॉफ्ट स्किल जे असतात हे सॉफ्ट स्किल आपण शिकावेत. छोट्या छोट्या गोष्टींचे जीवनात काय परिणाम होतात, छोट्या छोट्या गोष्टींचे अतिशय चांगले परिणाम होऊ शकतात किंवा चुकीच्या लहान सहान गोष्टींचे अतिशय गंभीर परिणाम लोकांच्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर, इतरांच्या आयुष्यावर होत असतात. त्यामुळं छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण समजतो त्या तितक्याशा लहान सहान नसतात. खूप किरकोळ वाटणारे असे जे सॉफ्ट स्किल आहेत ते शिकलं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. आणि जीवनात ते जर
प्रत्यक्षात वापरले तरच या गोष्टी काम करतात. त्या जर वापरल्या नाही तर त्या गोष्टी काम करत नाही. तेव्हा हे जे स्किल आपण समजून घेतो, हे स्किल समजले आणि ते जर प्रत्यक्षात वापरले तरच त्याचा फायदा होतो. ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्यावी. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करावं. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. सूडाची भावना एखाद्यावर मागील एखाद्या घटनेमुळे सूड उगवायची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. बदला घ्यायची इच्छा त्याच्या मनामध्ये बळावते आणि अशा भावना अनेक काळ अनेक दिवस कोणाचं तरी सूड उगवण्यासाठी ही लोक मनातल्या मनात तीव्रतेने या भावना जोपासत असतात. एखादा माणूस दुखावला गेला, काही अपमान झाला की तो सुडाने पेटून उठतो आणि असा सूड उगवण्यासाठी बदला घेण्यासाठी लोक काही करायला तयार होतात. एखाद्याने धोका दिला, एखाद्याने फसवलं, काही मोठा अपमान केला, काही दोष नसताना दोषी ठरवलं गेलं, काही चारित्र्याच्या संबंधाचे विषय असतील, आर्थिक भानगडी असतील, आर्थिक याच्यामध्ये फसवलेलं असेल, अशा स्वरूपाच्या विवादामुळे लोक मनात राग धरतात आणि एकमेकांचा सूड उगवण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी हे लोक उतावळे होतात. तसं या भावनेमुळं किंवा सूड घेतल्यामुळं किंवा अशी भावना जोपासल्यामुळं फार काही साध्य होत नाही. परंतु एखाद्यावर अन्याय झाला असेल, खरोखर एखाद्याचा दोष नसताना त्याला दोषी ठरवलं गेलं असेल, तर स्वाभिमानापोटी बरेचसे लोक असा सूड उगवायचा प्रयत्न करतात, एखाद्या माणसाचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी जे करायचं ते नियमाने कायद्याने केलं पाहिजे. परंतु कायदा हातात घेणे, एखाद्याला इजा करणे, भांडणं मारामारी करणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त होणे किंवा एखाद्याला गुन्हा करायला लावण्यास प्रवृत्त करणे, अशा गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा हिंसक बाबीमुळे किंवा हिंसक सुडामुळे सूड दुतर्फा होतो आणि माणसं त्या दुष्टचक्रामध्ये अडकली जातात. त्यामुळं जे काय करायचं ते नियमानुसार कायद्यानुसार केलेलं कधीही चांगलं. आणि त्याच्यापेक्षा चांगला मार्ग म्हणजे, सुडापेक्षा चांगला मार्ग म्हणजे एखाद्याला माफ करणं, समोरच्या व्यक्तीला माफ करणं आणि सूड घेण्याचा विषय सोडून देणं. समोरच्याला माफ करून आपापल्या कामात व्यस्त होणे हा सगळ्यात चांगला मार्ग असतो. ही जी सुडाने पेटलेली माणसं असतात ही आतून बाहेरून अस्वस्थ असतात, ही आतून जळत असतात. बदला घेतल्याशिवाय या लोकांना शांतता मिळत नाही आणि बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीचं नुकसान करता करता आपलंच जास्त नुकसान ही लोक करून ठेवतात आणि या बदल्याच्या सुडाच्या आगीमध्ये ही लोक होरपळत राहतात. अशा सुडाचा किंवा बदला घेण्याचा मार्ग खरं पाहिलं तर एवढा काही सोपा नसतो. त्याच्यामध्ये वेळ जातो, आयुष्य संपतं, आर्थिक नुकसान होतं, आर्थिक हानी होते, आरोग्याची हानी होते, वर्षानुवर्ष निघून जातात, खूप पैसा जातो आणि मनस्ताप होतो. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये गमवाव्या लागतात आणि एवढं सगळं करूनही त्या माणसाला जे पाहिजे ते घडलंच असं काही होत नाही. कधी कधी यश मिळतं, कधी कधी अपयश येतं, कधी कधी नुकसान होऊन काही पदरात पडत नाही. त्यामुळे कोणताही मार्ग स्वीकारताना तो सूड घेण्याचा मार्ग असेल किंवा माफ करण्याचा मार्ग असेल तो विचारपूर्वक निवडला पाहिजे आणि कोणत्याही क्षणी माघार घेण्याची तयारी ठेवली पाहिजे किंवा कोणत्या क्षणी आपण प्रयत्न पुन्हा चालू ठेवायचे
हे सुद्धा अशा वेळेला समजलं पाहिजे. सूड घेणं, ज्या माणसाच्या मनामध्ये अशा भावना असतात ती माणसं मनाने खचलेली असू शकतात, खचतात किंवा मनातून दुखावलेले असतात, दुभंगलेले असतात. आणि या लोकांना ही लोक आंधळी होतात आणि त्यांना दुसरं काही दिसत नाही. आणि बरेचसे लोक हिंसक मार्गाने जातात. तो मार्ग 100% चुकीचा आहे, अयोग्य मार्ग आहे. कायद्याने सगळं काही करता येतं, कारण आपल्याकडे जे कोर्ट कचेऱ्यांमध्ये जे चालतं त्यातल्या जवळजवळ 90% केसेस या फक्त तुझ्याकडं पाहून घेईल, तुझ्याकडं बघून घेईल अशा स्वरूपाच्या एकमेकाची जिरवायची याच्यासाठी झालेल्या असतात. खऱ्या तत्वाच्या केसेस खूप कमी असतात. या गोष्टी प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे, विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. सूड उगवण्याचा, बदला घेण्याचा मार्ग हा चुकीचा मार्ग असतो, योग्य मार्ग नसतो. मात्र कधी कधी स्वाभिमान किंवा समोरचा माणूस कोण आहे, कसं आहे त्याच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याचदा आपण माघार घेऊ नये, काही लोक त्रास देत राहतात. अशा वेळेला आपणही आपलं हिंमत, आपली ताकद दाखवली पाहिजे, परंतु ती सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने या गोष्टी केल्या पाहिजेत. असे निर्णय परिस्थितीनुसार घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे अशा गोष्टींना, जे काय आपण दुखावलं गेलं, जे काय आपण फसवलं गेलं, अपमानित झालं, अशा गोष्टींना एक अपघात समजून सोडून दिलं पाहिजे. आणि हे सगळे निर्णय ज्याने त्याने आपापल्या परिस्थितीनुसार, त्या वेळच्या जी परिस्थिती, जी घटना असेल त्यानुसार घेतले पाहिजेत. आणि इतरांचं नुकसान करण्यापेक्षा आपलं स्वतःचं हित पाहणं हे महत्त्वाचं असतं. आपण वैयक्तिक स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला जास्त प्राधान्य द्यावं आणि ह्या अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात, सोडून द्याव्यात. कारण याच्यातून कधी काही निष्पन्न होत नाही, निर्माण होत नाही, चांगलं होत नाही. जे व्हायचं ते दोन्ही बाजूंचं नुकसान होतं. आणि एखादी व्यक्ती अशी पेटलेली असेल तर त्या व्यक्तीचं सुद्धा नुकसान होतं. त्या व्यक्तीचंच होत नाही तर त्याच्या आजूबाजूची जी लोक असतात, कुटुंबातील लोक असतात, त्याच्यावर अवलंबून असणारी जी लोक असतात, या सगळ्यांचं याच्यामध्ये अतोनात असं नुकसान होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून उमजून केल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले पाहिजेत. आणि सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे समोरची व्यक्ती कोणी असेल त्या व्यक्तीला माफ करणं, सोडून देणं, विसरून जाणं आणि आपापल्या कामाला लागणं हा सगळ्यात चांगला मार्ग. अशा वेळेला घेतलेला निर्णय अशा वेळेला चांगला ठरतो आणि फायद्याचा ठरतो. तेव्हा हे सगळं सूड घेणे, बदला घेणे, एकमेकाची जिरवणे, एकमेकाला त्रास देणे या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. त्याच्यामधून काही निष्पन्न होत नाहीत हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अजूनही आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन प्रेस करावं. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांसाठी शेअर करावा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट कराव्यात. व्हिडिओ आवडला तर तशा कमेंट कराव्यात, नाही आवडला तर तशाही कमेंट कराव्यात. डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबरवर अवश्य संपर्क करावा. आणि आपल्याला जर अशा स्वरूपाचे काही व्हिडिओ, काही विषय आपल्याकडे असतील तर कृपया कळवावेत. त्यावर अवश्य आपण व्हिडिओ बनवू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो हे काही करमणुकीसाठी, एंटरटेनमेंटसाठी किंवा कुणाला काही उपदेश करण्यासाठी करत नाही. फक्त माहिती मिळावी, कुठल्या गोष्टीमुळे काय घडतं, कोणत्या गोष्टीचे काय दुष्परिणाम घडतात हे फक्त माहिती देण्यासाठी. आणि वेगवेगळे जीवनातले सॉफ्ट स्किल जे असतात हे सॉफ्ट स्किल आपण शिकावेत. छोट्या छोट्या गोष्टींचे जीवनात काय परिणाम होतात, छोट्या छोट्या गोष्टींचे अतिशय चांगले परिणाम होऊ शकतात किंवा चुकीच्या लहान सहान गोष्टींचे अतिशय गंभीर परिणाम लोकांच्या जीवनावर, आपल्या आयुष्यावर, इतरांच्या आयुष्यावर
होत असतात. त्यामुळं छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपण समजतो ते तितकेशा लहान सहान नसतात. खूप किरकोळ वाटणारे असे जे सॉफ्ट स्किल आहेत ते शिकलं पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे आणि जीवनात ते जर प्रत्यक्षात वापरले तरच ह्या गोष्टी काम करतात. त्या जर वापरल्या नाही तर त्या गोष्टी काम करत नाही. तेव्हा हे जे स्किल आपण समजून घेतो, हे स्किल समजले आणि ते जर प्रत्यक्षात वापरले तरच त्याचा फायदा होतो. ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्यावी. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.